माय कोल्हापूर लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कोल्हापूरमध्ये जितकं घर मोठं तेवढाच साफसफाईचा पसारा आवरायचं चालू आहे. भांडी डबे इथे घासून घेतलेत पूर्ण असे. आणि संध्याकाळी एक डबा रिकामा करायला गेले. आता म्हटलं वेळ आहे तर चला सगळेच घासून घेऊया. आता जर राहिले 2 दिवसात जेवढे राहिलेले आहेत तेवढा पसारा पूर्ण आवरायचा. हा आहे पूर्ण पसारा. हे धुवून ठेवले. हे समया आरत्या वगैरे सगळं धुवून साफ केलेलं आहे. पितांबरीन घासायचं राहिलेलं आहे. हे आता उद्या परवा होऊन जाईल. आणि इतका पसारा, जेवढं मोठं घर तेवढंच स्वच्छता पण तेवढीच लागते. आणि हे आता काढलं, स्वच्छ केलं की पुन्हा आणि 1-2 महिन्यांनी म्हणजे दिवाळीच्या वेळेला पूर्ण सगळी साफसफाई करावी लागते. आणि आपण थोडंसं करून ठेवलेलं आहे, आवरलेलं आहे. आता ते डबे वगैरे सुकतील सकाळपर्यंत. आम्ही पुन्हा पलटी करून पुन्हा मग ते पुसून वगैरे भरून ठेवेन. आणि चला, आजचा ब्लॉग इव्हनिंगला चालू केलेला आहे. चहा वगैरे झालेला आहे. आणि प्रत्येक आपल्या रुटीनमध्ये आहेत. माझा ब्लॉग जर आवडत असेल तर स्किप न करता पाहत जा. आणि खूप नवीन व्हिडिओ येत जातील. असाच प्रतिसाद देत जा. आवडल्यास लाईक करा. आणि हे जे आहे, जे मी मेशोवरून मागवलेलं आहे, ह्याच्यात बघा पूर्ण असं क्रश करून आपल्याला टाकता येतं. आपले हे जे आहे किशमिश वगैरे, काजू बदाम वगैरे असं क्रश करून टाकता येतं. आणि मला हे हवं होतं ज्यावेळेला आपण गोड काही पदार्थ बनवतो त्यावेळेला मला हे उपयोगात पडतं म्हणून घेतलेलं आहे. फक्त 100 रुपयाला मिळालेला आहे मला हे. हा थोडासा म्हटलं गरम जरासा घेऊया. गरम चहा. आता गार हवा सुटलेली आहे. आज दिवसभर पावसाचं वातावरण होतं. आणि 7:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. तर चहा अशी गरम. चहा घेताना मी थोडं जास्त उकळलं ना की चांगली होते. चहापत्ती थोडीशी, जर कडक हवी असेल, थोडासा आपला थकवा घालवायचा असेल तर थोडीशी चहा पावडर जास्त टाकायची. चला आता मस्त गरम चहा घेते. त्यावर अडचण होते आता मला भाकरी करायला. भांडी बाजूला आधी लावून ठेवतो खाली आणि मग भाकरी करायला घेते. भाकरी ज्वारीच्या चालू आहेत आता. मस्त अशा गरम खायलाच मजा वेगळी असते. केल्यानंतर मस्त असं गरम भाकरी करायची आणि खायची. पिठल्यासाठी पीठ घट्ट असं करून घेतलेलं आणि मस्त गरम पिठलं. त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर पेरली जाईल. चला आता मी जेवून घेतो. आजचा ब्लॉग कसा वाटला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जेवण करत आहे. पिठलं भाकरी. टेक केअर, काळजी घ्या. आणि आजचा बाय. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. छोटा होता आणि स्किप न करता पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट. टेक केअर, काळजी घ्या. बाय.